अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसजवळ पुन्हा गोळीबार झाल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. व्हाईट हाऊसच्या नॉर्थ लॉनजवळ 7th स्ट्रीट आणि पेनसिल्व्हेनिया ॲव्हेन्यू परिसरात गोळीबार झालाय. नासिर बेस्ट असं गोळीबार करणाऱ्याचं नाव आहे. बेस्टनं व्हाईट हाऊसजवळच्या एका चेक पोस्टवर संध्याकाळी 6:10 गोळीबार सुरू केला. त्यानं 20 ते 30 गोळ्या झाडल्याची माहिती आहे. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा रक्षकांच्या गोळीबारात तो मारला गेलाय. घटनेनंतर सिक्रेट सर्व्हिसनं तातडीनं परिसर सील केलाय आणि पत्रकारांना ब्रीफिंग रूममध्ये हलवलंय. FBI आणि सिक्रेट सर्व्हिस संयुक्तपणे तपास करत असून परिसर काही काळासाठी बंद ठेवण्यात आला होता. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे घटनेच्या वेळी व्हाईट हाऊसमध्येच होते आणि ते सुरक्षित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. गोळीबार केल्यानंतर सिक्रेट सर्व्हिसनं प्रत्युत्तरात्मक कारवाई केली आहे. मात्र गोळीबारामागचं कारण अजूनही समोर आलेलं नाही. दरम्यान गेल्याच महिन्यात माध्यमकर्मींच्या स्नेहभोजनावेळीही गोळीबार झाला होता. तर या गोळीबाराबाबत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात. व्हाईट हाऊस परिसरात गोळीबार करणाऱ्या विरोधात कारवाई करणाऱ्या दलांचं अभिनंदन. गोळीबार करणाऱ्याचा भूतकाळ गुन्हेगारी स्वरूपाचा या वास्तूबद्दलही त्याच्या मनात आकस होता. प्रत्युत्तरादाखल झालेल्या गोळीबारात गोळीबार करणारा मारला गेला. माध्यमकर्मींच्या मेजवानीतल्या प्रसंगानंतर अवघ्या महिन्याभरात हा गोळीबार घडलाय. वॉशिंग्टन DC मध्ये राष्ट्राध्यक्षांसाठी सुरक्षित जागा निर्माण करणं गरजेचं आहे हे लक्षात येईल. व्हाईट हाऊस आणि परिसरात महिन्याभरात दुसऱ्यांदा हा गोळीबार झालाय आणि त्यामुळे अमेरिका हादरून गेली आहे. याआधी 25 एप्रिल 2026ला वॉशिंग्टन DC मधल्या वॉशिंग्टन हिल्टन या हॉटेलमध्ये गोळीबार झाला होता. माध्यमकर्मींसाठी आयोजित स्नेहभोजनावेळी हा गोळीबार झाला होता. यावेळी डोनाल्ड ट्रम्प आणि उपाध्यक्ष JD व्हान्स यावेळी उपस्थित होते. कोल टॉमन ॲलन असं त्या हल्लेखोराचं नाव होतं. त्यानंतर आजही व्हाईट हाऊस परिसरात गोळीबार झाल्यामुळे चिंता व्यक्त होतीये. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर यापूर्वी कधी हल्ल्याचा प्रयत्न झालाय आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात. तर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ल्याचा पहिला प्रयत्न झाला होता 26 जुलै 2016 मध्ये ओहिओ येथे डिमेसिवा नावाचा माथेफिरू सभेत ट्रम्पवर चाल करून गेला होता. त्यावेळी ट्रम्प थोडक्यात बचावले होते. त्यानंतर 18 जून 2016ला लास वेगास येथे त्यांच्या हत्येचा प्रयत्न फसला. पोलिसांची बंदूक हिसकावून त्यांच्यावर गोळीबार करण्याचा इरादा होता. त्यानंतर 5 नोव्हेंबर 2016ला नेवादा इथल्या रेनो येथे ट्रम्प भाषण देत असताना एक जण बंदूक नावानं ओरडला. त्यानंतर ट्रम्प स्टेज सोडून गेले. तर 6 सप्टेंबर 2017ला उत्तर डकोटातल्या मंडान येथे फोर्कलिफ्ट ट्रक ट्रम्पच्या ताफ्यात घुसवण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला होता. 1 ऑक्टोबर 2018ला काही पार्सलद्वारे ट्रम्प यांना विषारी रसायनांची पाकिटं पाठवण्यात आली होती. पुढे 10 ऑगस्ट 2020ला ट्रम्प यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी एका सशस्त्र तरुणाला व्हाईट हाऊस बाहेरच ठार करण्यात आलं होतं. 13 जुलै 2024 मध्ये बटलर पेनिसिल्व्हानिया येथे जाहीर सभेतील भाषणावेळी थॉमस क्रूक्स या व्यक्तीनं ट्रम्प यांच्यावर 8 गोळ्या झाडल्या होत्या. त्यापैकी एक गोळी ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली होती. त्यामध्ये ट्रम्प जखमी झाले होते. आणि त्यानंतर 15 सप्टेंबर 2024ला फ्लोरिडा इथल्या पाम बीचवर ट्रम्प गोल्फ खेळत असलेल्या मैदानात तरुण बंदुकीसह झोडपात दडलेला होता. जवानानं गोळीबार करताच तो तरुण पळाला. पुढची घटना अगदी अलीकडची आहे. 25 एप्रिल 2026 रोजीची हॉटेल हिल्टनमध्ये डिनरसाठी गेले असता बॉलरूममध्ये हा गोळीबार झालाय. त्यावेळी ट्रम्प तिथेच उपस्थित होते. हल्लेखोराला जिवंत पकडण्यात आलंय. तर व्हाईट हाऊस परिसरात झालेल्या या हल्ल्यावर कॅप्टन सतीश ढगे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात.
एकाच महिन्याच्या अंतरामध्ये व्हाईट हाऊस करस्पॉन्डन्स डिनरमध्ये गोळीबार होणं, 4 मेला व्हाईट हाऊस मॉन्युमेंटच्या तिथे त्या ठिकाणी गोळीबार होणं आणि आता व्हाईट हाऊसच्या बाहेरच्या पेरिमीटर चेक पॉइंटच्या तिथे गोळीबार करण्याचा प्रयत्न करणं आणि त्याच्यानंतर सिक्रेट सर्व्हिस एजंट्सनी अत्यंत शिताफीनं कारवाई करून त्या हल्लेखोराला जायबंद करणं, यावरून स्पष्टपणे दिसून येतं की डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनातल्या महत्वाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध थ्रेट असेसमेंटच्या अनुसार आता वेळोवेळी अशा प्रकारचे हल्ले भविष्यामध्ये सुद्धा वाढत जाण्याची शक्यता आज घडीला नाकारता येत नाही.